नागपुरात गिट्टी खदान परिसरात घरात घुसून कुऱ्हाड आणि तलवारीने हल्ला करत एका व्यक्तीला गंभीर जखमी करण्यात आले। या प्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। नागपूर शहरातील गिट्टी खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंभीर घटना घडली आहे। गौतम नगर भीमसेन खोरी परिसरात राहणारे फिर्यादी सुरेश जोहरसिंग चौहान यांच्या घरावर जीवघेणा हल्ला करण्यात आला। 23 मार्च 2026 रोजी रात्री साहिल पाटील, सोहेल उर्फ चिकू खान, दीपक बिसेन आणि पवन वर्धे या 4 आरोपींसह 5 ते 6 जणांच्या टोळीने शस्त्रसज्ज होऊन फिर्यादीच्या घराजवळ जमाव केला। यानंतर आरोपींनी जबरदस्तीने घरात प्रवेश करत फिर्यादीच्या मुलाबाबत विचारणा केली। मात्र मुलगा घरी नसल्याचे लक्षात येताच आरोपींनी संतापाच्या भरात फिर्यादीवर कुऱ्हाड आणि तलवारीने हल्ला चढविला। या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत। हल्ल्यानंतर आरोपींनी घरातील सामानाची तोडफोड केली आणि फिर्यादीच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देत घटनास्थळावरून पळ काढला। या प्रकरणी गिट्टी खदान पोलिसांनी विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करत तात्काळ कारवाई केली आहे। पोलीस उपनिरीक्षक विनोद खाडे यांच्या पथकाने आरोपींचा शोध घेऊन 4ही आरोपींना अटक केली आहे। सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून उर्वरित आरोपींचा शोध घेतला जातोय। गौतम नगर एरियामध्ये गिट्टी खदान हद्दीमध्ये काही लोक 3-4 बाईकवर येऊन एका घरात घुसून एका फिर्यादीला तलवारीने आणि कोराडीने मारहाण करून तसेच गाड्या फोडून घरातील सामान फोडून निघून गेले होते। अशा पद्धतीने आपल्याकडे रिपोर्ट आली होती। त्याप्रमाणे आपण 307चा गुन्हा आणि राईटचा गुन्हा दाखल केलेला आहे। त्यामध्ये आपण 12 तासामध्ये त्यातल्या मुख्य आरोपींना 5 आरोपींना अटक केलेला आहे। त्याच्यामध्ये एक आहे दीपक बिसेन आणि त्याचे साथीदार आहेत आणि बाकीचे आरोपी देखील आम्ही अटक करत आहोत। ही संपूर्ण कामगिरी आमचे डीबी पथक, पोलीस स्टेशनचे डीबी पथक दीपक इंगळे साहेब आणि त्यांच्या पथकाने केलेली आहे। 3 वर्षापूर्वी वाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक 302चा खुनाचा गुन्हा दाखल होता। त्या जुन्या वादावरूनच हा गुन्हा घडलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आम्ही आरोपीच्या विरुद्ध सक्त कारवाई करून त्यांना शिक्षा लागेल या पद्धतीने कारवाई करत आहोत। घरात घुसून हल्ला करण्याच्या या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। पोलिसांकडून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे।